रामकृष्ण हरी, ज्या ठिकाणी आज आपण दर्शनासाठी आलेलो आहे, ही भूमी दैत्यगुरु शुक्राचार्यांची तपस्थली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव या तीर्थक्षेत्रामध्ये दैत्यगुरु शुक्राचार्यांनी अनंत कालापर्यंत तप केलं। तप करून भगवान शंकरांना प्रसन्न केलं। नंतर संजीवनी विद्या, संजीवनी मंत्र भगवान शंकरांकडून प्राप्त केल्यानंतर तो मंत्र ज्यावेळेस ते दैत्यगुरु झाले आणि ज्यावेळेस ही सर्व दैत्य युद्धामध्ये देवतांकडून मारल्या जायची, सर्व त्या दैत्यांना आणून इथं त्यांनी जिवंत करायचं। हा संजीवनी पारे, संजीवनी मंत्राने संपूर्ण जप करायचे। या ठिकाणी मंदिर आहे, भगवान शंकराचं आतमध्ये शिवलिंग आहे, इकडच्या बाजूला भगवान विष्णूचं मंदिर आहे आणि हा संजीवनी पारे अलौकिक अशा पद्धतीचं हे तीर्थक्षेत्र आहे। आज कर्मधर्म संयोगानं बघण्याचा या ठिकाणी दर्शनाचा योग आला। म्हणून ही दैत्यगुरु शुक्राचार्यांची तपस्थली म्हणून ही कोपरगाव भूमी ओळखल्या जाते।